तर एल्फिस्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींमधील सगळ्या रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं दिली जाणार आहेत। त्या 19 इमारतींचा पुनर्विकास MMRD अंतर्गत केला जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। एल्फिस्टन पुलाच्या कामात एकूण 19 इमारती बाधित होणार होत्या, पण सरकारने नवीन नियोजन केलं आणि त्यामुळे केवळ 2 इमारती बाधित होत आहेत। या संदर्भात भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी बघूया। एल्फिस्टन पुलाचे नूतनीकरण आणि यासोबतच शिवडी वरळी ह्या जो सेतू होतोय त्याच्या उन्नत मार्गाच्या कामाला स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता आणि त्यामुळं हा ब्रिज बंद करण्याचं काम काहीसं पुढे ढकलण्यात आलं होतं। मात्र स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नेतृत्वात अनेक बैठका पार पडल्या आणि काल अखेर MMRDAच्या बैठकीमध्ये याबाबत एक सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती मिळते। सर, काय एकूण कालच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला आणि स्थानिकांची प्रमुख मागणी होती की त्यांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यात यावं आणि एकूण 2 इमारती बाधित दाखवल्या होत्या, मात्र त्याचा परिणाम त्या ठिकाणच्या 19 इमारतींवर पडणार होता असं म्हटलं जात होतं। त्यामुळे त्या 19 इमारतींना या प्रकल्पामध्ये सहभागी करावं असं म्हणत होते। सुरुवातीला ज्यावेळी हा ब्रिज बांधण्याचं जाहीर झालं त्यावेळी सुद्धा हा ब्रिज आमच्या ह्या 19 बिल्डिंग एल्फिस्टन ते टाटा कंपाऊंड पर्यंत हा ब्रिज जो रुंदीकरण होता तो रुंदीकरण त्यांचं 30 ने कमी केलं आणि तिथून संपूर्ण कमी केल्यामुळे सुरुवातीला जास्त बिल्डिंग जात होत्या, परंतु कमी केल्यामुळे 2 बिल्डिंग फक्त त्या रूटला जाण्याच्या आड येत होत्या। त्यावेळी ह्या लोकांनी मागणी केली की ह्या 2 बिल्डिंगा इतर ठिकाणी शिफ्टिंग करा। त्यावेळी मी सांगितलं त्यांना ह्या डेव्हलपमेंट मध्ये 33(9) मध्ये आपण हे संपूर्ण डेव्हलपमेंट करून द्या आणि त्यामध्ये दोघांनाही मर्ज करा, ह्या 2 बिल्डिंगला माणसं तयार आहेत। परंतु मी त्यांना एवढंच सांगितलं की मेहरबानी करा, जे गिरगाव भागामध्ये शिफ्टिंगच्या वेळी जे झालं ते माझ्या नायगाव मध्ये नको आहे। संपूर्ण मराठी टक्का बाहेर फेकला गेला। त्यावेळी माझ्या नायगाव मध्ये ह्या लोकांना इथेच तुम्ही प्राधान्य द्या, माणसं सगळं तयार आहेत। प्रायव्हेट जे मालक असतील त्यांना कोणते कायदे लावायचे काय लावायचे तुम्ही लावू शकता, असं काही नाही, आणि त्या पद्धतीने डेव्हलप करून द्या आणि 33(9) मध्ये ह्यांना बसा। आणि त्या पद्धतीने सकाळीच देवेंद्रजी साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी ह्या रूटच्या बाबतीमध्ये एक जॉईंट मीटिंग घेतली बंगल्यावरती आणि ह्या बाबतीमध्ये तो निर्णय घेतला। आपण बघतो या सगळ्यामध्ये आता तोडगा निघाल्याचं कालिदास कोळंबकर यांनी स्पष्ट केलंय, मात्र लेखी आश्वासन द्या, लोक कामाला एकूणच कुठल्याही विकास कामाला लोकांचा विरोध नाही, मात्र त्यांना न्याय हवाय आणि त्याच ठिकाणी पुनर्वसन करावं अशी त्यांची मागणी होती। मात्र ही मागणी आता मान्य झाल्यामुळे या एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाचा मार्ग हा सुकर झालेला आहे। मात्र नेमकं कधी सुरू होईल हे बघणे तितकंच महत्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।